शिर्डी येथील चावडी कट्टा गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये हातभार लावताना दिसतंय। चावडी कट्ट्याचे सर्व सदस्य विविध क्षेत्रातील आपापल्या कामात नामांकित आहेत। आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या भावनेने आणि व्यवसायातून झालेला नफा समाजकार्यासाठी वापर व्हावा या हेतूने चावडी कट्टा काम करतोय। तसेच माणुसकीचे नाते जपत त्यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके आणि 35 डझन वह्या आणि कपड्यांचं वाटप केलं। जवळपास या सर्व वस्तूंची किंमत 28,000 रुपये आहे। कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि चांदेकसारे ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मतीन शेख यांनी चावडी कट्ट्याच्या कार्याचं कौतुक करत आभार मानले। सिद्धी किंवा त्यांना कोणतंही राजकारण, त्यांना त्याच्या पाठीमागे कोणताही हेतू नाही आहे। त्यांचा फक्त शुद्ध हेतू आहे की साईबाबाच्या विचारांनी प्रेरित होऊन गोरगरीब जनतेला आपण सर्वतोपरी मदत करावी। तर ह्या कार्यक्रमाचं मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो आणि स्वतःला समाधान मला असं वाटतं का अशा चांगल्या कार्यक्रमाचं या निमित्ताने मी अध्यक्ष झालो। कारण का असे विचार असणं ही पण, कारण जगात पैसेवाले खूप आहे पण असा विचार करणारे खूप कमी आहे। तर प्रथमतः आलेले शिर्डीवरून चावडी कट्टा फाउंडेशन शिर्डी सामाजिक संघटना या सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभा सदस्य यांचा मी आभार मानतो। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या कार्यक्रमामध्ये सगळे दिग्गज लोक आहे तर खरंच आहे, कारण शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त असूनसुद्धा ते सामान्यपणे आपल्या चांदेकसारच्या शाळेवर साध्या कार्यक्रमाला इतका वेळ ते काढून आले। आणि विद्यार्थ्यांना मी एक विनंती करतो का त्या लोकांना काही पैसे जास्त झाले म्हणून त्यांनी आपल्याला मदत केलेली नाही, तर आपल्याला त्यांनी एक साईबाबाच्या रूपी आशीर्वाद दिलेला आहे का आपण जे कार्य करतो आहे पुढं आपण कमी पडू नये, आपल्या घरच्यांना आपण दोष देऊ नये, परिस्थितीला दोष देऊ नये। तर ही साईबाबांच्या इच्छेने त्यांना सद्बुद्धी लाभली आणि त्यांनी आपल्याला जी मदत केली तर त्या मदतीचा आपण आयुष्यभर ऋणी राहू अशी त्या विद्यार्थ्यांनी मनोमनी इच्छा करून आपण आपला कलागुण जो सर्वोत्परी प्रयत्न करून आपण जीवनात यशस्वी व्हावं आणि त्यांचं धन्यवाद म्हणून आपण आपल्या जीवनात सक्सेस म्हणजे आपल्या जीवनात यशस्वी होऊन त्यांची आपण भेट घेऊ परत अशी मनोमन तुम्ही इच्छा ठेवा। आणि त्यांच्यासारखीच आपण जगात कोणी गोरगरीब असेल, विद्यार्थी असेल, समाजात कोणी असेल त्यांना आपल्या हातून पण मदत व्हावी असं आपली भावना असावी अशी मी विद्यार्थ्यांना आव्हान करतो की त्यांनी आपली असे विचार ठेवा का आपल्या हातून मी अशी सेवा समाजात घडावी। तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल माकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला। शिर्डी या साईबाबांच्या नगरीतली चावडी कट्टा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याचबरोबर संस्थेचे सचिव माननीय प्रकाशरावजी जाधव साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इयत्ता 8वी, 9वी, 10वी या विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप झालं। त्याचबरोबर इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी या वर्गांना वह्यांचं वाटप या ठिकाणी या प्रतिष्ठानने केलं। त्याचबरोबर जी गरीब मुलं आहेत, जी होतकरू आहेत आणि ज्यांना खरोखर गरज आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते आणि माननीय सचिव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी गणवेशाचं सुद्धा वाटप या ठिकाणी झालं। निश्चितच कौतुकाचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी या चावडी प्रतिष्ठानने या ठिकाणी घडवून आणला। आणि आपण नेहमी म्हणत असतो की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमची झोळी या उक्तीप्रमाणे आज आम्हाला जाणीव होत आहे। आणि ज्याप्रमाणे भारत तांबेंनी सांगितलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे या सर्व मंडळींनी या ठिकाणी नुसता बोलून नाही तर प्रत्यक्ष कृती करून कार्यक्रम या ठिकाणी केला आणि मुलांना मदत केली। याबद्दल मी भारत सर्व सेवा संघ या संस्थेच्या वतीने आणि चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या वतीने या मान्यवरांचे आभार मानतो। चावडी कट्ट्याचे भाऊ भोसले यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर सांगितले। 13/7/2017 रोजी चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आम्ही जे गोरगरीब विद्यार्थी त्यांना जवळजवळ 33 डझन वह्या आणि 10वी, 9वी, 8वी
या वर्गाचे जवळजवळ 8-9 अशा पद्धतीने प्रत्येक मुलाला शाळेचे पुस्तके आणि गणवेश हे वाटप केलेले आहे आणि इथून पुढेही आमचा चावडी कट्टा सामाजिक कामात अग्रेसर राहील आणि ज्यावेळेस कोणाला गरज असेल तर चावडी कट्टा कायम तिथे हजर राहील ही विनंती. याप्रसंगी विलास कोते, भाऊ भोसले, सचिन तांबे, सचिन शिंदे, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय गोंदकर, दिलीप कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, नारायण थोरात, दीपक वारुळे, मच्छिंद्र शेळके, तानाजी गोंदकर, सर्जेराव कोते, डॉक्टर सुनील कतले, अरुण सहारे, विजय थोरात, दादा काळे, केशव गोंदकर, बापू ठाकरे, भास्कर जगताप, राजेंद्र गोंदकर आदी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, कोपरगाव.